कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः। चरितं शिवराजस्य विजयश्री विराजितं वीरात्मक रसपुण्यं रामायणामि। सर्व भारतीयांचे पहिले आराध्य दैवत परमपूजनीय भारत माता, विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा, हिंदू धर्म, हिंदुत्व आणि भारतभूमीच्या रक्षणार्थ आपले जीवन खर्ची घालणारे महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील सर्व महान क्रांतिकारक, थोर नेते, समाजसुधारक यांना वंदन करतो। आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार, तसेच मंचावर उपस्थित जे थोड्याच वेळात इथे उपस्थित होणार आहेत आपले प्रिय आमदार आदरणीय प्रवीणजी तायडे, सध्या इथे उपस्थित या संस्थेचे प्राचार्य आणि सचिव आदरणीय काळे सर, आदरणीय आमचे काका श्री भोलाजी चव्हाण, प्राध्यापक डॉक्टर मडावी सर, माझे आईवडील डॉक्टर जयश्री कुलकर्णी व श्री विश्राम कुलकर्णी, तसेच या संस्थेचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी, खरं तर महाराष्ट्र शासनाचे आपण सर्वात पहिले आभार मानायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिनी हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील ITI कॉलेजेसमध्ये, सरकारी कॉलेजेसमध्ये आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये दिला। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम नाही देणार तर कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ देणार, ही गोष्ट महत्त्वाची आहे। पंचपरिवर्तन हे मुद्दे जरी आत्ता आपल्या समोर आले तरी पण जर आपण शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की या गोष्टी तर शिवाजी महाराजांनी खूप आधीपासून सांगून ठेवल्या आहेत। कशा आणि कोणत्या? पत्रिकेमध्ये एक विषय दिलेला आहे, नागरी कर्तव्य आणि शिष्टाचार, परंतु प्रास्ताविकात आणि सूत्रसंचालनात उल्लेख झाल्याप्रमाणे यामध्ये 5 गोष्टी आहेत। पंचपरिवर्तन, पंच आहे ना, 5 गोष्टी आहेत। त्यामध्ये सर्वात पहिले स्वदेशी, दुसरं कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, त्यानंतर पर्यावरण आणि नागरी कर्तव्य, या 5 गोष्टी आहेत। त्यामध्ये नागरी कर्तव्य सर्वात शेवटी आहे। जरी विषय नागरी कर्तव्य आणि शिष्टाचार असला तरीही आपल्याला या 5 गोष्टींचा परिचय व्हायला पाहिजे, म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हे कार्यक्रम सुरू आहेत। एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील ITI कॉलेजेसमध्ये हे कार्यक्रम सुरू आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर हे नियोजन सुरू आहे कारण या पंचपरिवर्तनामुळे समाज परिवर्तन आणि राष्ट्रोद्धार साध्य करायचा आपल्या सरकारचा, भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा मानस आहे। त्यामुळे हे पंचपरिवर्तन समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। खरं तर पंचपरिवर्तन समजून घेणं ही एका दिवसातली गोष्ट नाही, पण सुरुवात करण्यासाठी एक दिवस महत्त्वाचा आहे आणि तो दिवस आजचा आपण योजिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन। आवाज येतोय का माझा सर्वांना? जेव्हा या पंचपरिवर्तनातला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे स्वदेशी। आता जर तुम्ही भारताचा इतिहास बघितला तर अनेक क्रांतिकारक होते ज्यांच्या चळवळीमध्ये स्वदेशीचा पुरस्कार केला गेला होता। लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींपर्यंत अनेक लोकांनी त्यांच्या चळवळीमध्ये स्वदेशीचा पुरस्कार केला आहे। आता पण ती चळवळ सुरू आहे ना, मेक इन इंडिया, म्हणजे काय तर भारतात सगळं बनवा, भारतातल्या वस्तू आपण वापरा। आता या स्वदेशी हा शब्द जरी असला तरी यामध्ये स्व आणि स्वदेशी या 2 गोष्टी आहेत। स्व म्हणजे आपण कशासाठी आहोत, आपला जन्म कशासाठी आहे, आपलं ध्येय काय आहे, या गोष्टी समजून घेणं फार आवश्यक आहे। आणि या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर सर्वात पहिले तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासावं लागेल।
कारण अवघ्या 14व्या 15व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. 14व्या 15व्या वर्षीच त्यांना समजलं होतं की आपल्याला करायचं काय आहे. आपण 20, 22, 25, 30, काही लोक 50 वर्षापर्यंत ट्राय करत राहतात की आपल्याला करायचं काय आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करायचा तर कशासाठी, तर स्वदेशी ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्वदेशीमध्ये काय आहे, तर पहिले तर आपल्याला आपल्या स्वतःची ओळख झाली पाहिजे की आपलं कर्तव्य काय आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या देशाविषयी, आपल्या धर्माविषयी, आपल्या मातृभूमीविषयी एक जाज्वल्य अभिमानाची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. तेव्हा हा स्वदेशी शब्द आणि स्वदेशीची संकल्पना आपल्याला समजेल. देश, धर्म, संस्कृती, भाषा या गोष्टी या NEP-मध्ये आता महत्त्वाच्या आहेत. तुम्ही मराठीतून सुद्धा पूर्ण शिक्षण घेऊ शकता. हे सगळं कशासाठी आहे, तर स्वदेशीची संकल्पना समजण्यासाठी आहे. यामध्ये अजून 4 गोष्टी येतात, 6 गोष्टी येतील अजून. त्यामध्ये भाषा, भूषा, भ्रमण, भवन, भोजन आणि भजन. आता काय आहे या 4 गोष्टी. भाषा तुम्हाला माहीत आहे. भूषा म्हणजे वेशभूषा, आपण कपडे कोणते घालतो. भ्रमण, आपण फिरतो कुठे. भवन, आपलं घर कसं आहे. भजन, गायन कीर्तन आपण कोणतं करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं भोजन, जेवण आपलं, आपण काय खातो. या 6 गोष्टी या स्वदेशीमध्ये अपेक्षित आहेत की किमान आपल्या घरामध्ये तरी आपले जे कपडे आहेत हे भारतीय असायला पाहिजे. आज आपल्यापैकी अनेक जणांनी भारतीय पोशाख घातला आहे. त्यातल्या त्यात महिला वर्गाचा, आमच्या भगिनींचं इथे हार्दिक अभिनंदन. आणि त्यांच्याकडे पाहून एक चांगलं वाटते की त्या नेहमीच जास्तीत जास्त महिला आपल्या खेडेगावातील नेहमी भारतीय पोशाखातच असतात. आपण पुरुष तरी बरेच वेळा जीन्स, टी शर्ट, पॅन्ट वगैरे घालून घेतो. परंतु ही वेशभूषा खूप महत्त्वाची आहे या स्वदेशीमध्ये, की आपल्याला आपल्या भारतात बनणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान असला पाहिजे. आणि ते कशासाठी, तर भारतीयत्वाची जाणीव असली पाहिजे. ती जाणीव नसेल तर आपण कधीच राष्ट्रासाठी कार्य करू शकणार नाही. आजकाल आपल्याला इंग्लिशचं खूप एक महत्त्व वाटायला लागलं आहे की इंग्लिश नाही येत तर बायला काहीच नाही येत या विद्यार्थ्याला. पण तसं नाही आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये भाषेचं, इंग्रजी भाषेचं महत्त्व फार कमी झालं आहे. जी भाषा तुम्हाला येत असेल त्या भाषेतून तुम्ही शिकू शकता. हे कशासाठी आहे, मराठी भाषेला गेल्या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. कशासाठी, कारण कोणतीही भाषा ही तोपर्यंत जिवंत असते जोपर्यंत त्या भाषेच्या नागरिकाला, त्या भाषिकाला त्या भाषेचा अभिमान आहे. त्यामुळे जर आपण मराठी भाषिक आहोत तर सर्वात पहिले आपल्याला मराठीचा, आपल्या भाषेचा, आपल्या भूमीचा अभिमान असला पाहिजे. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला ही स्वदेशीची संकल्पना आहे. दुसरा यामध्ये मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंब प्रबोधन. आता मी म्हटलं की आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रातून या सगळ्या संकल्पना समजून घेऊ शकतो. स्वदेशीची संकल्पना जर शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला समजून घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले त्यांची राज्यमुद्रा बघा, जी संस्कृत भाषेत आहे. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी फारसीमध्ये तर पत्रव्यवहार सुरूच ठेवला, पण सोबत मराठीमधून सुद्धा सगळे पत्रव्यवहार सुरू केले. त्यांचे चरित्र, त्यांचा राज्यव्यवहार कोश हा मराठी आणि संस्कृतमधून निर्माण करण्यात आला. का बरं, की ही भाषा माझी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भावना होती. त्यामुळे जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन, त्यांची जयंती, त्यांची पुण्यतिथी साजरी करत असू तर ती फक्त एका दिवसापुरती साजरी करणं किंवा एका दिवसापुरती गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ वगैरे घालणं, मोठा चंद्रकोर लावणं असं नाही. त्यासाठी या 5 संकल्पना आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे. स्वदेशी समजून घेणं आवश्यक आहे. स्वदेशी जर नाही समजली तुम्हाला कधीच भारताविषयी, भारतीयत्वाविषयी अभिमान वाटणार नाही जर तुम्ही स्वदेशीची संकल्पना समजून नाही घेतली. जेव्हा पहलगामचा अटॅक झाला, पहलगामचा हल्ला झाला, प्रत्येक भारतीय हा खळबळून उठला होता की असं कसं आमच्या देशातल्या लोकांना मारलं, तेही पण धर्म विचारून. का बरं आपल्याला वाईट वाटलं, का बरं आपल्याला राग आला. आणि त्यानंतर जेव्हा ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं त्यानंतर आपल्याला थोडं चांगलं वाटलं. कारण आपल्या सर्वांमध्ये
राष्ट्राविषयीची एक भक्तीची, एक प्रेमाची, एक निष्ठेची भावना आहे. आणि ही निष्ठेची भावना आपल्यामध्ये तेवत ठेवण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आहे. म्हणून स्वदेशीचा जर आपल्याला पुरस्कार करायचा असेल, स्वदेशीची संकल्पना समजून घ्यायची असेल, तर सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेशीची संकल्पना, त्यांनी का बरं हिंदवी स्वराज्य म्हटलं? कारण हिंदवी शब्दातच हिंद आहे, हिंदू आहे. आणि हिंदू म्हणजे या मातृभूमीचा व्यक्ती, या मातृभूमीवरचं, या जमिनीवरचं ते स्वराज्य होतं. या जमिनीचं रक्षण करणारं स्वराज्य होतं. या जमिनीवरील, या हिंदवी धर्मातील, हिंदू धर्मातील लोकांचं रक्षण करणारं ते स्वराज्य होतं. म्हणून हिंदवी स्वराज्य म्हणतात. या हिंदवी स्वराज्यामध्ये सुद्धा मूळ संकल्पना ही स्वदेशीची आहे. त्यानंतर आहे कुटुंब प्रबोधन. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या तरुण पिढीसाठी आणि त्यांच्या आईवडिलांसाठी. कुटुंब प्रबोधन म्हणजे काय? तर कुटुंबातला संवाद. बोलता का तुम्ही तुमच्या आईवडिलांशी घरी? आणि काय बोलता? बोलत असाल, पण काय बोलता हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही तिघंजणं रोज संध्याकाळी जेवताना दिवसभरातली चर्चा करतो. काय झालं, आता भाजी कशी झाली आणि पोळी गरम होती का, या चर्चा अपेक्षित नाही. त्याच्यामध्ये चर्चा अपेक्षित आहे दिवसभरात काय केलं, उद्या करायचं काय आहे. आणि महत्त्वाचं की आपण जे काम करतो आहोत त्याच्याशी आपण किती प्रामाणिक आहोत. कुटुंब प्रबोधनामध्ये कुटुंबातील लोकांशी मंगल संवाद असं अपेक्षित आहे. मंगल संवाद म्हणजे काय? मंगल हा शब्द आला की तिथे एक चांगली गोष्ट ही अपेक्षित असते, एक शुभ गोष्ट, एक पवित्र गोष्ट अपेक्षित असते. मग हा संवाद जर पवित्र पाहिजे असेल तर त्यामध्ये आपल्यामुळे किती लोकांचं चांगलं होऊ शकते हे अपेक्षित आहे. ती चर्चा अपेक्षित आहे. भारतीय संस्कृतीची चर्चा अपेक्षित आहे, भारतीय धर्माची चर्चा अपेक्षित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची चर्चा अपेक्षित आहे. तेव्हा ते कुटुंब प्रबोधन होईल. नाही तर प्रबोधनाच्या नावावर फक्त लोकांवर टीका करत राहणं हे अपेक्षित नाही. कारण कुटुंब प्रबोधनात जेव्हा सामाजिक समरसता, जेव्हा राष्ट्रीयत्व, हिंदू धर्म, हिंदू संस्कार, हिंदू संस्कृती या विषयांची चर्चा होईल, तेव्हा पुढची पिढी घडेल. आज खूप लोकांची ही कंप्लेंट असते की आमच्या मुलांना भारतीय संस्कृतीविषयी काहीच माहीत नाही, आमच्या घराण्याविषयी काहीच माहीत नाही. का बरं अशी कंप्लेंट आहे? कारण घरामध्ये आजी आजोबा नाही. ज्यांना आजी आजोबांचा सहवास लाभतो त्यांना त्यांची आधीची संस्कृती माहीत असते, त्यांच्या आधीचा परिवार काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं माहीत असतं. परंतु आता संवादच संपला आहे परिवारातला. आई वडील मोबाईलवर, मुलगा कॉम्प्युटरवर. आणि या ऑनलाईन कोरोना काळानंतर तर मोबाईल आणि कॉम्प्युटर सरकारनेच आपल्या हातात घेऊन टाकलं होतं. परंतु ते त्या काळापुरतं होतं, परंतु आता ते आपल्या हाताला चिकटलेलं आहे. त्यामुळे घरातला संवाद संपला. आणि जोपर्यंत हा संवाद असा संपलेला राहील, तुटलेला राहील, तोपर्यंत आपली नाळ आपल्या संस्कृतीशी जुळल्या जाणार नाही. त्यामुळे कुटुंब प्रबोधनामध्ये दैनंदिन जीवनातले जे संस्कार आहेत, प्रामाणिकतेचे संस्कार आहेत, हे अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फक्त आपण व्याख्यानातून ऐकणं अपेक्षित नाही. प्रबोधन केव्हा होईल? की जेव्हा तुमच्या घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार हे आपल्या आजी आजोबांच्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे सांगितल्या जातील. जिजामातांनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारतातील ज्या कथा सांगितल्या, तर जिजामातांचा डायरेक्ट संबंध होता का श्रीरामांशी? किंवा माझे वडील श्रीराम आहेत आणि माझे आजोबा दशरथ आहे, असं होतं का काही? पण त्यांना माहीत होतं की जोपर्यंत हे संस्कार छत्रपतींवर होणार नाही, आपल्या शिवाजीवर होणार नाही, तोपर्यंत शिवाजीपासून छत्रपतीपर्यंतचा प्रवास शक्य होणार नाही. मग आपण आता म्हणतो की आता छत्रपती निर्माण का नाही होत, आता शिवाजी महाराज जन्माला येत का नाही, त्याच्यासाठी जबाबदार पण आपणच आहोत. कारण आपण एकाच दिवसापुरते शिवाजी महाराजांचे मावळे असतो, रोज नाही. शिवाजी महाराजांचे मावळे आपल्याला एक दिवस बनायचं आहे की 365 दिवस बनायचं आहे, आणि दाखवण्यासाठी बनवायचं आहे की खरंच आतून आपल्याला शिवाजी महाराजांचे मावळे, त्यांचे वंशज बनायचं आहे, हे आपल्याला ठरवणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी हा कुटुंब प्रबोधन म्हणजे कुटुंबातील संवाद महत्त्वाचा आहे. बरेच वेळा आपल्या घरातल्या लोकांना अनेक गोष्टी माहीत असतात, पण आपण बोलत नाही, त्यामुळे आपल्याला त्या माहीत होत नाही. किंवा आपल्यातली एखादी नवीन गोष्ट आपल्या आजी आजोबांना माहीत नसते,
संवाद नाही आहे म्हणून ते त्या नवीन संस्कृतीपासून, नवीन ट्रेंडपासून तुटलेले आहेत. म्हणून कुटुंब प्रबोधन अपेक्षित आहे आता. त्याशिवाय तुमचं घराणं भारतीय संस्कृतीशी जुळलेलं राहणार नाही. आणि जर भारतीय संस्कृतीशी आपण जुळलेलो नसलो तर किती मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते आपल्या स्वतःची, हे आपल्याला समजायला पाहिजे. आज जगातले 150पेक्षा जास्त देश हे भारतीय संस्कृतीच्या संस्कारांकडे वळत आहेत. 2015 पासून अख्ख्या जगामध्ये योग दिवस साजरा होत आहे. योग दिवस जेव्हापासून साजरा व्हायला लागला तेव्हापासून सर्वच्या सर्व जग हे भारतीय संस्कृतीशी जुळल्या गेले. म्हणून कुटुंब प्रबोधनामध्ये भारतीय संस्कृतीची आणि भारतीय संस्कारांची चर्चा, एक संवाद अपेक्षित आहे. त्यानंतर आहे सामाजिक समरसता. सामाजिक समरसता म्हणजे काय? तर सर्व जातींमध्ये, सर्व पंथांमध्ये, सर्व भाषांचे, सर्व प्रांतांमधले आपले मित्र असावेत. फक्त आपल्या घरातलेच लोक नाही किंवा फक्त आपल्या समाजातले लोक नाही, पूर्ण भारतातले. समरसतेचा अर्थच तो आहे की छत्रपतींना जेव्हा जिजामाता रामायणातल्या गोष्टी सांगायचे तेव्हा रामाची समरसताच सांगितली त्यांनी, की रावणाविरुद्ध जेव्हा युद्ध उभारायचं होतं तेव्हा एकट्या रामामुळे ते शक्य नसतं झालं. तेव्हा त्यांना जंगलातली वानरसेना लागली, शत्रूच्या घरातले लोक सुद्धा लागले. मग तो शत्रूचा भाऊ आहे म्हणून त्याला दूर करायचं असं नाही, तर त्याच्यामधली भक्ती काय आहे ते ओळखून त्याला आपल्या साईडनी घ्यायचं, आपल्या बाजूला वळवायचं. केवटाचा प्रसंग असो, निषादराज गृहकाचा प्रसंग असो, या सगळ्या याच्यातून जिजामातांनी शिवाजी महाराजांना समरसतेचा संदेश दिला, समरसतेचा संस्कार दिला. हे कशासाठी आहे समरसता? की जेव्हा आपल्या देशावर एखादं आक्रमण येत आहे, आपल्या राज्यावर आक्रमण येत आहे, जनतेवर आक्रमण येत आहे, तेव्हा फक्त क्षत्रिय त्यांच्याशी लढतील का? तर तसं नाही. तेव्हा 18 पगड जातीतील लोकांचं संघटन आवश्यक आहे, चारी वर्णातले लोक आवश्यक आहेत. त्याशिवाय हा लढा उभारता येणार नाही. म्हणून ही सामाजिक समरसता होती. मुख्य आहे नागरी कर्तव्य. आणि त्याआधी एक मुख्य मुद्दा म्हणजे पर्यावरण. पर्यावरणामध्ये 3 गोष्टी अपेक्षित आहे. एक तर पाणी वाचवा, प्लॅस्टिक टाळा आणि झाडे लावा. आपण झाडे लावतो का? वृक्षारोपण करता तुम्ही? आता झाला वसुंधरा दिन काल की परवा. आता वृक्षारोपणाचा सप्ताह पण जुलैच्या पहिल्या 15 दिवसात सुरू होणार आहे. ती नेहमी आपण एक गोष्ट सांगत असतो की दरवर्षी याच ठिकाणी आम्ही वृक्षारोपण करतो. म्हणजे आपण लावलेलं झाड आपण 1 वर्षसुद्धा जगवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला ही गोष्ट शिकायची आहे की त्यांनी कितीतरी असे पत्र लिहिले होते, फरमाने काढले होते, सूचना काढल्या होत्या की एखाद्या शेतातून जरी तुम्ही जात असाल तर शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे. ही तर समजा सामाजिक समरसतेची आणि आपल्या देशाची गोष्ट झाली, राज्याची गोष्ट झाली. परंतु आपल्याला एक गोष्ट अजून माहीत नसेल, रायगडावर आणि तमाम शिवाजी महाराजांच्या सगळ्या किल्ल्यांवर अनेक अशा वनस्पती लावल्या होत्या त्यांनी, अनेक असे झाडे लावले होते की त्या झाडांच्या वासामुळे, त्या झाडांच्या सुगंधामुळे अनेक हिंस्र जनावरं त्या किल्ल्यावर येत नव्हते. अनेक असे झाडं असतात की ज्यामुळे जनावर त्या झाडाच्या जवळ येत नाही. तुम्ही छत्रपतींच्या इतिहासात बघा, रायगडावर कधी कोणता हिंस्र जनावर आलेला नाही. तुम्ही बघा मराठ्यांचा इतिहास, अभ्यासा थोडासा, त्याच्यात तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. का बरं नाही आले? सैनिक तर असायचे, परंतु गडाच्या आजूबाजूला अनेक अशा वनस्पती होत्या की ज्यामुळे हिंस्र जनावरं त्या वनस्पतींपासून दूर राहायचे आणि सोबत त्या गडापासून सुद्धा दूर राहायचे. इतका सूक्ष्म दृष्टिकोन आणि इतकी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांजवळ होती. एकाच वेळी ते शक्तिमत्तां वरिष्ठम पण आहेत आणि बुद्धिमत्तां वरिष्ठम पण आहेत. शक्ती पण आहे आणि बुद्धी पण आहे. त्यामुळे छत्रपतींचा जर आपल्याला खरंच वारसा जर चालवायचा असेल, पर्यावरणाच्या बाबतीत जरी चालवायचा असेल, एकच झाड लावा, परंतु ते मोठं होऊ द्या. की दरवर्षी आपण एक रोपटं लावायचं आणि पुढच्याही वर्षी रोपटंच लावायचं, त्याच ठिकाणी लावायचं असं नका करू. आपण आपल्याला आता एक कूलर लावावं लागतात, AC लावावं लागतात, कारण झाडं कमी होत आहे, गरमी वाढत आहे. बसणं कठीण होऊन जाते एखाद्या ठिकाणी कूलर आणि AC नसेल.
मग काय करायचं? आता एक गोष्ट लक्षात घ्या की AC लावणं आणि एखादं लिंबाचं झाड लावणं यामध्ये खूप फरक आहे. AC हा फक्त त्या खोलीला थंड करतो, पण त्याच्या बाहेरचं जे वातावरण आहे हे त्याच्यापेक्षा दुप्पट गरम करतो. परंतु जर तुम्ही लिंबाचं झाड लावलं तर ते पूर्ण आजूबाजूच्या परिसराला थंड करतो. हा एक फरक आहे भारतीय संस्कृतीतला आणि पाश्चात्य संस्कृतीतला. शिवाजी महाराज आधुनिक नव्हते का? आजपासून 400, 450, 500 वर्षांपूर्वी होते ते, पण तेव्हा किती आधुनिक होते हे आपल्याला समजायला पाहिजे. की वनस्पतीचं सुद्धा इतकं बारीक त्यांना नॉलेज होतं, ज्ञान होतं, ज्यामुळे त्यांनी त्याचा उपयोग आपल्या संरक्षणासाठी सुद्धा करून घेतला. आणि शेवटचा मुद्दा, नागरी कर्तव्य. हा तर शिवाजी महाराजांच्या चरित्रात आणि शिवाजी महाराजांच्या काळातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चरित्रातून शिकण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकटे लढू शकले असते का मुघलांशी किंवा आदिलशाहीशी? सिद्धी-जोहरसोबत नाही. त्यांच्यासोबत पूर्ण सैन्य होतं, मराठ्यांची फौज होती. आणि मराठी हा एका समाजापुरता नाही, तर मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा व्यक्ती, महाराष्ट्रात राहणारा नागरिक म्हणजे मराठा, ज्याला आता आपण महाराष्ट्रीयन म्हणतो. परंतु मराठा या शब्दामध्ये संपूर्ण समाज आहे, त्या राज्यामध्ये राहणारा संपूर्ण समाज. आणि जर त्यांना संघटित करायचं असेल तर पहिली होती सामाजिक समरसता. आणि त्यांना संघटित करून आपल्याकडे एक म्हण असते, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा असतो तशी त्याची प्रजा असते. शिवाजी महाराज स्वतः इतके शिस्तप्रिय होते, इतके आपल्या धर्मनिष्ठ होते, राष्ट्रनिष्ठ होते, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या जनतेशी निष्ठ होते, की आम्हाला जनतेला दिलेलं वचन पाळायचं आहे, औरंगजेबाला दिलेलं वचन पाळायचं नाही, किंवा अफजल खानाला दिलेलं वचन पाळायचं नाही, तर आम्ही माझ्या जनतेला जे वचन दिलं आहे की एक लोककल्याणकारी हिंदवी राज्य स्थापन करेल, स्वराज्य स्थापन करेल, हे जे वचन होतं हे जर त्यांना पाळायचं होतं तर ते आपल्या जनतेशी निष्ठ राहणार होते, कोणत्या शत्रूशी नाही. त्यामुळे मी घाबरलो आहे, मी तुमची माफी मागतो. आणि हे जे पत्र लिहिले होते शिवाजी महाराजांनी अफजल खानाला, हे त्या अफजल खानाला फसवण्यासाठी होतं. त्यानंतर काय झालं तुम्हाला इतिहास माहीत आहे. अफजल खानाचा कसा कोथळा बाहेर काढला, कसे त्याचे हातपाय छाटले, कसं मुंडकं छाटलं. आणि अफजल खानाचं मुंडकं छाटणारे शिवाजी महाराज नव्हते, तर त्यांचा एक मावळा होता. ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या, की असं नव्हतं की आता शिवाजी महाराजांनी त्याचं पोट फाडून टाकलं आहे तर आपण कशाला मारायचं, असं नाही. इतका बारीक विचार, इतका शिवाजी महाराजांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेले तेव्हा मावळेसुद्धा होते. त्याचं कारणच महत्त्वाचं होतं, नागरी कर्तव्य हे मूल्य. कारण जर आपण आपल्या राज्याचे कायदे पाळणार नाही तर आपण दुसऱ्यांना म्हणू शकतो का? आता कोणती वृत्ती वाढत आहे तुम्ही लक्षात घ्या. एखादं जर काम कोणाला सांगितलं तर त्यांनी केलं का, तर मी करेन. अरे तू करून टाक आधी, नंतर त्याची जबाबदारी तो पाहत बसेल. पण हा जो कामचुकारपणा आपल्यामध्ये वाढतो आहे, यामुळे सगळ्यात मोठा नुकसान आपल्या देशाचं होते. त्यांनी केलं नाही तर मी कशाला करू? आणि आपल्या संस्थांमध्ये तर खूप वेळा बघायला मिळते, एखादी जबाबदारी जर एखाद्या व्यक्तीवर आपण टाकत असू तर फार कमी लोक असतात ती जबाबदारी स्वतःहून घेणारे, जास्तीत जास्त लोक आहेत ती जबाबदारी टाळणारे. मग अशा वेळेस नुकसान कोणाचं? लोकांना वाटते की आपलं काय नुकसान आहे. अरे नुकसान तुमचंच आहे, कारण पहिले तुम्ही तुमचं नुकसान होते, त्यानंतर समाजाचं नुकसान होते, त्यानंतर देशाचं नुकसान होते. परंतु आपल्याला निष्ठा नाही आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं जर चरित्र आपण अभ्यासतो, त्याचा अभ्यास करतो, तर फक्त या 4-5 घटना लक्षात घेऊन जमणार नाही, की त्या राज्यातल्या प्रत्येक माणसाला वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज जगले तर असे अनेक मावळे घडतील. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं आणि हिंदवी स्वराज्याचं टिकणं महत्त्वाचं होतं. इतके निष्ठावान ते लोक होते. का बरं? ते एक लहानसा मुलगासुद्धा छत्रपतींना म्हणतो, त्याला माहीत नसते की त्याच्यासमोर स्वतः छत्रपती उभे आहेत वेश बदलून. तो म्हणते की समोर जाल तर तुमच्या चिंधड्या पडेल, खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडवीनं राई राई. एवढ्या खूप प्रसिद्ध झाली होती ही कविता. पण तो प्रसंगच असा आहे की एक लहानसा मुलगा, ज्याला माहीत पण नाही की त्याच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत, तो त्यांनाच म्हणतो की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, इथून जर पुढे जाल तर तुमच्या चिंधड्या करेल, एवढ्या राई राई, एवढ्या दाण्या दाण्या, एवढ्या तुमच्या चिंधड्या करेल.
म्हणजे एक लहानसा मुलगा सुद्धा किती निष्ठ होता, किती एकनिष्ठ होता छत्रपती शिवाजी महाराजांसोबत, की तो छत्रपती शिवाजी महाराजांना धमकी देतोय. त्याला माहिती नाही आहे समोर छत्रपती शिवाजी महाराजच उभे आहेत. महाराजांनी त्या लहान मुलाचा सत्कार केला. आज इतके एकनिष्ठ लोक आहेत का भारतात? फारच कमी आहेत की ज्यांना वाटते की आपला देश सुरक्षित राहायला पाहिजे. प्रत्येकाला बॉर्डरवर जाऊन बंदूक हाती घेण्याची गरज नाही आहे. त्याच्यासाठी आहे आपलं सैन्य, आणि आता खूप बलवान सैन्य आहे आपलं भारताचं गेल्या 5-6 वर्षात 10 वर्षात. परंतु अचलपुरात दंगा झाला आणि इथे जर पोलिसांची संख्या कमी पडली तर मिलिटरीवाले जर इकडे आले, त्यांना जर इकडे यावं लागलं तर मग त्यावेळेस बॉर्डरचं काय, त्यावेळेस आपल्या देशाच्या सीमांचं काय? हा आपण विचार केला का? तुमच्यापैकी कोणीतरी कधी असा विचार केला आहे का की माझ्यामुळे एखाद्या पोलिसाला मदत झाली पाहिजे? कधी आपण असा विचार केला की माझ्यामुळे एखाद्या ट्रॅफिकवाल्या पोलिसाला, ट्रॅफिक हवालदारला मदत झाली पाहिजे, त्याला चांगलं वाटलं पाहिजे? फक्त रक्षाबंधनला त्या पोलिसांच्या हातावर राखी बांधून काहीच होणार नाही. त्यांना असतात त्यांच्या बहिणी ज्या त्यांच्यासाठी राखी पाठवतात. एक दिवस राखी बांधण्यापेक्षा त्यांची थोडीशी जबाबदारी जर आपण हलकी करू शकलो तर त्याला तो प्रयत्न आपण करायला पाहिजे. मग प्रयत्न करायचा काय? आता सरळ सरळ जे आपले नियम सांगितलेले असतात सरकारने त्याचं पालन करायचं, बाकी काहीच करायची गरज नाही. गाडी चालवताना हेल्मेट घाला, खूप मोठी मदत होते त्या ट्रॅफिकवाल्या पोलिसांना. त्याचा जर वेळ 10 लोकांच्या मागे जर गेला, दिवस जर त्याचा पूर्ण 10 लोकांचे चालान काढण्यात जर गेला, त्यांना दंड करण्यात जर गेला, तर बाकीचे काम तो करू शकेल का? फक्त ट्रॅफिकवाल्या लोकांना पकडून, नियम न पाळणाऱ्या लोकांना पकडून राष्ट्राची सेवा होत नाही. तिथे फक्त राष्ट्राचं नुकसान होतं. कधीतरी एक विचार करा की आपल्या कॉलेजमध्ये जर काही बदमाश मुलं असते, काही बदमाश विद्यार्थी असते, त्यांना आपण सरळ करू, त्यांच्यामुळे कोणत्याही आपल्या भगिनीला त्रास होणार नाही, एवढी तरी आपण जबाबदारी घेऊ शकतो का? की पोलिसांचे हे फालतूचे काम मग आपल्या मागे जे लावावं लागते पोलिसांना, कॉलेजमध्ये यावं लागते, हे सगळे कामं त्यांचे कमी होतील तर ते बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देतील. केला का आपण असा कधी विचार? हे आपलं नागरिक कर्तव्य आहे. इतरांच्या अधिकारांचं संरक्षण आपल्याही करून झालं पाहिजे, आणि संरक्षण किंवा अधिकार म्हणून नाही तर ते कर्तव्य म्हणून झालं पाहिजे. जनगणना जेव्हा आपलं राष्ट्रगीत लागते तेव्हा आपण उभं राहतो. खूप लोक तसाही प्रश्न विचारतात, काय होणार आहे एका ठिकाणी नाही उभं राहायला? तर काहीच नाही होणार. फक्त आपण किती नालायक आहे हेच आपण तिथे दाखवतो ना. कारण आपल्या देशाचा राष्ट्रगीत आहे, आपल्याच देशाचा तो झेंडा असतो, आणि त्याचा आदर करणं आपलं कर्तव्य पण असतो आणि अधिकार पण. परंतु आपल्याला आपले अधिकार माहीत असतात, कर्तव्य माहीत नसतात, किंवा माहीत असल्यावर सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मग नागरी कर्तव्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एकच मुद्दा आहे, जर आपण खरंच शिवाजी महाराजांचे मावळे असू तर जितके आपल्याला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि त्यासोबत कर्तव्य पण दिले आहे, दुसऱ्याच्या अधिकाराचं रक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे. हे समजून जर आपण थोडंसं आपल्या वागण्यामध्ये जर बदल केला तर खूप मदत होऊ शकते सरकारची, पोलीस यंत्रणेची आणि आपल्या देशाची सुद्धा. त्यामुळे पंचपरिवर्तनमध्ये या जर 5 गोष्टी जर आपण समजून घेतल्या, आणि हे 5 संस्कार आहेत. प्राचीन भारतामध्ये 16 संस्कार होते तुम्हाला इतिहासात. आता फक्त हे 5 संस्कार आहेत ज्यामुळे समाज आणि राष्ट्राचा उद्धार होऊ शकतो, आपल्या स्वतःचा विकास होऊ शकतो. म्हणून या 5 गोष्टी फक्त समजून घ्या. स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि नागरी कर्तव्य. जे काही कायदे आहे, जे नियम आहे त्याचं प्रामाणिकपणे पालन करा. कधीच तुम्हाला कोणताही पोलीसवाला किंवा कोणताही कर्मचारी कधीच तुम्हाला त्रास देणार नाही. इतकी साधी गोष्ट आहे हे म्हणजे पंचपरिवर्तन. जे सरकारने आपल्याला संस्कारित करण्यासाठी ही मोहीम कॉलेजेसवर दिली. का बरं? कारण माहिती आहे की कॉलेजमध्ये आणि आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांमध्ये ती क्षमता आहे की ते संस्कारित करू शकतात, एक पिढी घडवू शकतात. म्हणून ही जबाबदारी कॉलेजेसवर दिली आहे, महाविद्यालयांवर दिली आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आज आपण इथे मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासायचं असेल तर 365 दिवस अभ्यासा, समजून घ्या
आणि स्वतःमध्ये कुठेतरी एखाद्या वेळेस फोटोचं किंवा मूर्तीचं पूजन नाही केलं तर चालेल, पण तुमच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा निर्माण झाली पाहिजे आणि ती प्रामाणिकपणे निर्माण झाली पाहिजे, एवढा प्रयत्न करा. धन्यवाद.